हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सीने सगळ्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा ढाट घातलेला आहे की सगळ्या पूर्वपरीक्षा ह्या ऑनलाईन होणार आहेत. आता सरळ सेवेमध्ये होणारी तलाठी भरती असेल किंवा इतरही ज्या परीक्षा आहेत त्यासुद्धा एम-पी-एस-सीकडे गेलेल्या आहेत. आणि कशामुळे गेलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांनी TCS IBPSला प्रचंड विरोध केला आणि सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा एम-पी-एस-सी मार्फत घ्याव्यात अशी मुलांची मागणी होती. का तर ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर नॉर्मलायझेशनचं जे भूत आहे त्याची प्रचंड भीती मुलांच्या मनामध्ये आहे. नॉर्मलायझेशनला आणि ऑनलाईन परीक्षेला मुलांचा प्रचंड विरोध होता. त्यामुळंच ह्या सगळ्या परीक्षा एम-पी-एस-सीकडे जाव्यात आणि एकच पेपर, एकच वेळ आणि सगळ्यांची परीक्षा एकाच वेळेला होईल. आणि एम-पी-एस-सी अतिशय पारदर्शकपणे परीक्षा घेते. त्यांचे पेपर फुटत नाहीत. माझे भूतकाळामध्ये काही घटना घडल्यात पण त्या सोडल्या तर त्या खूप आधी घडलेल्या आहेत. आता लेटेस्टचा जर विचार केला मागील 4-5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा तर अतिशय पारदर्शकपणे एम-पी-एस-सीनं घेतलेल्या म्हणजे एम-पी-एस-सीनं ज्या काही परीक्षा घेतल्या त्या अतिशय पारदर्शकपणे घेतलेल्या आहेत. आणि आता निकालसुद्धा खूप वेगानं एम-पी-एस-सी लावत आहे. मग नॉर्मलायझेशन नको आणि ऑनलाईनला विरोध म्हणून मुलांनी सरळ सेवेच्या परीक्षा सगळ्या एम-पी-एस-सीनं घ्याव्यात अशी मागणी केली होती. पण आता झालं काय, मराठीमध्ये एक म्हण आहे पहा की सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली. तसं ऑनलाईन परीक्षांसाठी आणि नॉर्मलायझेशनला विरोध म्हणून ते आम्हाला नको आहे म्हणून एम-पी-एस-सीनं परीक्षा घ्याव्या अशी मागणी केली. आणि आता एम-पी-एस-सीनं काय केलं की म्हणजे शासनाने सगळ्या परीक्षा एम-पी-एस-सीकडे दिल्या. पण एम-पी-एस-सीनं ऑनलाईन परीक्षा घेऊन नॉर्मलायझेशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली अशीच अवस्था स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या मुलांची झालेली आहे. आणि असंही मग TCS IBPS घेत होतं आणि आता एम-पी-एस-सीनं काय केलेलं आहे की ऑनलाईन परीक्षा घेणार आणि परीक्षा TCSलाच आयोजन करायला लावणार आहे. मग शेवटी झालं काय, ते मनीसारखंच झालेलं आहे, सासूच वाट्याला आली. तर याला मुलांचा प्रचंड विरोध आहे. एम-पी-एस-सीने याचा विचार करावा आणि मुलांचा जो काही विरोध आहे त्यापुढे झुकून परत आपली जी पूर्वीची पद्धत होती एकच वेळ एकच ठिकाण म्हणजे ठिकाण एक नाही, सेंटर 37 म्हणजे सगळ्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा व्हायची. एकच वेळ आणि एकच पेपर आणि सगळ्यांना समान दर्जाचा पेपर भेटेल. त्यामुळं जे काही कट ऑफ लागेल किंवा मुलांचं सिलेक्शन आहे त्या अतिशय पारदर्शकपणे होत असे. तर तेच एम-पी-एस-सीनं परत एकदा सुरू करावं. एकच वेळ आणि एकच पेपर हीच मुलांची मागणी आहे. एम-पी-एस-सीनं परत पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घ्याव्यात ही मुलांची मागणी आणि माझीसुद्धा मागणी आहे. आणि जे काही एम-पी-एस-सीनं आता ऑनलाईन एक्झाम सुरू केलेले आहेत त्याला विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल, विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आणि स्वतः मी विठ्ठल जोशी आमचा सगळ्यांचा विरोध आहे. मुलांसोबत आमचासुद्धा विरोध आहे. ऑफलाईनच परीक्षा झाल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा. फक्त शब्द सौम्य वापरा, कारण आपण भावी अधिकारी आहात, भावी शासकीय कर्मचारी आहात. तर आपली भाषा सौम्य असली पाहिजे. आपण काय असं टपोरी नाही कुठलेही शब्द वापरायला. तर सौम्य शब्दामध्ये आपला राग व्यक्त करा. तुमचं जे काही मत असेल, तुम्हाला काय वाटतं परीक्षा ऑनलाईन घ्यावी ऑफलाईन घ्यावी ते सगळं व्यक्त करा. आणि मी टेलिग्राम चॅनलला एक पोल घेतला होता विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलला, तर त्यावर मुलांनी काय मत म्हणजे पोल व्यक्त केलेलं आहे ते आपण आता पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, आपण विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर पोल घेतला होता की एम-पी-एस-सीच्या परीक्षा कशा घ्याव्यात. त्याच्यामध्ये 1827 विद्यार्थ्यांनी वोटिंग केलेलं आहे पहा की ऑनलाईन घ्यावी ऑफलाईन घ्यावी कशी पण घ्यावी पण परीक्षा घ्या. तर त्याचं हे पाहूयात आता. तर याच्यामध्ये जे आपण पाहिलं तर म्हणजे 1827 पैकी 301 विद्यार्थी असे आहेत म्हणजे 16% की परीक्षा ऑनलाईन घ्यावी असं त्यांचं मत आहे. 1300 विद्यार्थी असे आहेत म्हणजे 71% की त्यांचं मत आहे परीक्षा ऑफलाईन घ्यावी. आणि 279 म्हणजे 15% विद्यार्थी असे आहेत की त्यांचं मत आहे कशी पण घ्या पण परीक्षा घ्या. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर बहुमत 71% विद्यार्थी असे आहेत की परीक्षा ऑफलाईन घ्यावी. तर एम-पी-एस-सीने याचा विचार करावा आणि परत एकदा एकच पेपर आणि एकच वेळ आणि ऑफलाईन पेपर अशा पद्धतीनं परीक्षा घ्यावी. एम-पी-एस-सीवर आमचा विश्वास आहे. पाहूयात आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे जे काय आता महाराष्ट्रात आंदोलनं सुरू आहेत त्या सगळ्या आंदोलनाला विठ्ठल जोशींचा सुद्धा पाठिंबा आहे. म्हणजे एम-पी-एस-सी ऑनलाईन एक्झामच्या विरोधात जे काही आंदोलनं होत आहेत त्याला पाठिंबा आहे. तर
या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.